नमस्कार. आज 20 डिसेंबर संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. संत गाडगेबाबा म्हणजे 20व्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीने पाहिलेले व अनुभवलेले एक आश्चर्य आहे. वैराग्याचा एक मूर्तिपंत आविष्कार या संताच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला अनुभवास मिळाला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं भजन कीर्तन करत अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनजागृतीचे विलक्षण कार्य करणारे गाडगेबाबा महाराष्ट्रातील लोकशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ होते. विज्ञानावर आधारित समाज प्रबोधन करणारे ते एक लोकोत्तर महापुरुष होते. समाज प्रबोधनाची व परिवर्तनाची प्रचंड उर्मी घेऊन 5 दशके महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करणारे गाडगेबाबा 20व्या शतकातील एक महान क्रांतिकारक फकीर होते. सर्वसामान्य जनतेला निर्मळ माणुसकीचा एक नवा आचारधर्म शिकवणारे ते एक विलक्षण लोकनेते होते. स्वतः निरक्षर असूनही शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन करणारे आणि दांभिक पिसाटपणावर सडेतोड हल्ला करणारे महान क्रांतिकारक विचारवंत होते. गाडगेबाबांनी स्वतःच्या संसाराच्या आयुष्यात कधीही चिंता केलेली नाही, मात्र अवघ्या जगाच्या संसाराची काळजी वाहिली. 20व्या शतकात महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेलेत. गाडगेबाबा त्यापैकी एक असामान्य असे युगपुरुष होते. त्यांचे विचार एवढे दाहक व क्रांतिकारक होते की त्यांच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला एक खरा समाजवादी सध्या शोधक लाभला, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. समाज प्रबोधनाचे विचार सर्वसामान्य जनतेला पटवून सांगण्याची त्यांची शैली, लोकांच्या आचार विचारांना धक्का देण्याचे सामर्थ्य आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दृष्टी लक्षात घेता गाडगे बाबांना निरीक्षर होते यावर आपला विश्वासच बसत नाही. हे पुढील पिढ्यांना सांगूनही पटणार नाही. एक निरक्षर संत विज्ञानावर आधारित प्रबोधन करतो ही गोष्ट जगाच्या इतिहासात अभूतपूर्व अशी आहे. खऱ्या मानवधर्माच्या शोधात 23 फेब्रुवारी 1876 रोजी गाडगेबाबांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर छोटा डेबूजी मामाकडे वास्तव्याला गेला. तब्बल 20 वर्ष मामाची शेती केली, काबाड कष्ट केले. मात्र जगाच्या संसाराची चिंता करणाऱ्या फकीराचे मन संसारात काही रमेना. त्यांच्यात वैराग्य निर्माण झालं आणि एक दिवस हे देबूजी हातात गाडगे घेऊन बाहेर पडले, ते कधीच न परतण्यासाठी. या साधक अवस्थेत तब्बल 12 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमंती केली. देहाची आसक्ती कसोटीवर घासून घासून बोथट केली आणि या विलक्षण संताने खऱ्या मानवधर्माचा शोध सुरू केला. 1905 ते 1956 अशी तब्बल 50 वर्षे बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपली हयात खर्च घातले. बहुजन समाजात पसरलेले सर्व सामाजिक रोग, कर्मकांड, धर्ममार्तंडाचे वर्तन याचे चिंतन केले. सर्व सामाजिक धार्मिक समस्यांची अगदी शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा केली आणि एक नवा मानवधर्म, नवा प्रगत समाज निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या 50 वर्षात गाडगेबाबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती केली, लोकांच्या सर्व समस्यांचे निरीक्षण केले. हा बहुजन समाज किती नागवला जातो, हा का नागवला जातो याची अनुभवनिष्ठ चिकित्सा केली. या काळात सर्व स्तरातील लोक त्यांनी पाहिले, अनुभवले. प्रचंड दारिद्र्य, निरक्षरता, अंधश्रद्धा इत्यादी समस्यांचे कसे निराकरण करता येईल याची जणू त्यांनी ध्यासच घेतला. माणसानेच माणसांना का दुःख देतात, माणसेच माणसांचे एवढे का शोषण करतात, माणसात शिवाशिव का पाळली जाते, लक्षावधी लोक भूक कंगाल का आहेत, अशा अनंत प्रश्नांचे गाडगेबाबांसोबत बाळगून त्याच्या अवतीभोवती काहूर माजलेले होते. या सर्व समस्याची सोडवणूक करून एक शोषणमुक्त समाज उभारण्याचा त्यांनी संकल्प केला. आपल्या कीर्तनातून वरील समस्यांना हात घालून जनजागृतीचे महान कार्य केले. शोषित, वंचित, दुःखी बहुजन समाजाला हिंमत देणारे विचार मांडले आणि लोकशाहीची एक चळवळ उभी केली.
अंधश्रद्धा विरोधी समाज जागृती गाडगेबाबांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात कर्मकांड अंधश्रद्धा यांचा अतिरेक झाला होता. बहुजन समाज भरडून निघत होता. तेव्हा या समाजवादी सत्यशोधकाने एकेश्वरवादी तत्वज्ञान मांडले. ग्रंथ प्रामाण्य, पोथीधिष्ठिता, सण, श्राद्ध, मूर्तीपूजा यावर कठोर प्रहार करून ज्ञानप्रसाराचे आगळेवेगळे आंदोलन उभे केले. गावागावा भजन कीर्तन करून समाज प्रबोधनाचा नवा आविष्कार प्रस्थापित केला. गाडगेबाबा आपल्या कीर्तनात अध्यात्म सांगण्याऐवजी भौतिक समस्यांवर बोट ठेवून विज्ञान सांगत. ते म्हणत, बाबांनो, परमेश्वर एक आहे, तो निर्विकार आहे. ही धर्माची देवळांचा धर्म थोतांड आहे. या दगडी देवाचे पाय रगडू नका. यासाठी आपल्या कीर्तनातून संत कबीरांचे दोह सांगत. पुढे ते असंही म्हणत, अरे देव मंदिरात नाही की मूर्तीत नाही, तर माणसात आहे. भुकेल्याला अन्न द्या, अडाण्यांना ज्ञान द्या, इथेच परमेश्वर आहे. गाडगेबाबा एकेश्वरवादी असल्यामुळे नवस सायसला यावर देखील कडाडून हल्ला चढवत. या कोंबड्या बकऱ्यांच्या नवसापोटीच त्यांच्या वडिलांचे घर उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे स्वतःच्या दाहक अनुभवातून नवसाबाबत पोट तिडकीने बोलत. आपल्या कीर्तनात ते म्हणत, बाप हो, मुक्या प्राण्यांचे बळे देऊन माणूस कधी सुखी झाला आहे काय? परमेश्वर प्रसन्न झाला आहे काय? अरे, शेळीच्या लेकराचा जीव घेऊन तुम्हाला लेकरू कसं होईल? माय माऊल्यांनो, हा अधर्म आहे. गाडगेबाबा धर्माची चिकित्सा करत, लोकांना अगदी पोट तिडकीने सांगत. बळी प्रथा कोणत्याही धर्मग्रंथात सांगितलेली नाही. लोकांना सोप्या भाषेत पटवून देण्यासाठी तुकारामाचा अभंग म्हणत, नवसे कन्यापुत्र होती, मग का कर्ण लागे पती. पुन्हा कबीराचा दोहा सांगत, मास मास सब एकही हे, मुर्गा बकरा गाय, ऐसा मानव चुतिया बड़ा प्रेम से खाए. अपने बेटे का सिर मुंडावे, देख सुरा लग जाए. दूसरों की तो गर्दन काटे, जरा शर्म ना आए. या पद्धतीने गाडगेबाबांनी नवस या अंधश्रद्धेविरुद्ध प्रचंड जनजागृती करून महाराष्ट्रातील 67 खेड्यात ही बळीची प्रथा बंद केली. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कुटुंबांना उपयोगी येणाऱ्या प्राणीमात्रांचे रक्षणाची मोहीम राबवली. अनेक यात्रातील हिंसा बंद करण्यासाठी प्रसंगी प्राणपणाला लावले. अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला हे गाडगेबाबांच्या समोज प्रबोधनाचे मुख्य अंग होते. मूर्तीपूजा हे थोतांड आहे. त्याबरोबरच भट ब्राह्मणांनी सुरू केलेला सत्यनारायण दशक्रियाविधी याचाही ते सडेतोडपणे समाचार ते घेत. गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून म्हणत, बाप हो, ही सत्यनारायणाची पूजा थोतांड आहे. भटांचा पोट भरण्याचा तो एक धंदा आहे. ते पोट तिडकीने म्हणत, अरे जरा विचार करा, पाण्यात बुडालेली बोट कधी वर येईल का? अरे तसं असतं तर त्या महायुद्धात इंग्लंडच्या बोटी ज्या समुद्रात बुडाल्या त्या इंग्रजांनी सत्यनारायण घालून वर नसत्या का आणल्या? ₹1.25 पावणाऱ्या ह्या सत्यनारायण घालणाऱ्यांना आम्ही आव्हान करतो की ₹1.25 कोटी घ्या, सत्यनारायण घाला, पण त्या बुडालेल्या बोटी वर आणा. या पद्धतीने गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून सडेतोड सवाल निर्माण करून लोकांच्या हृदयात राज्य करत. गाडगेबाबांच्या कीर्तनाला फार मोठा जनसागर लोटत असे. एवढेच काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब खेर, कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य अत्रे, पंजाबराव देशमुख अशा महान व्यक्ती जमिनीवर बसून तासन तास कीर्तन ऐकत असत. काय विलक्षण जादू होती या निरक्षर माणसाच्या वाणीत. सत्यनारायणच्या पोथीवरच गाडगेबाबा दशक्रियाविधीचाही समाचार घेत म्हणत, अरे बाप हो, मेल्यावर कसले पिंडदान करताय? आई वडिलांची जिवंतपणीच सेवा करा, त्यांची पूजा करा. अरे स्वर्ग नरक ह्या गैरसमजुती आहेत. लोकांना पटवून देण्यासाठी मध्येच तुकारामांच्या अभंगातील ओवी म्हणत, तर कधी कबीरांचा दोहा सांगत.
जित्या नाही अन्न मेल्यावर पिंडदान, जिते बाप हो रोटी ना देवो, मरे बाद पछतावे, मुठभर चावल लेकर कौओं को बाप बनाए. अंधश्रद्धेचे समूह उच्चाटन करण्यासाठी गाडगेबाबांनी तब्बल अर्धशतक अथक परिश्रम घेतले. सर्वसामान्य अडाणी निरीक्षण बहुजन समाजाला समजेल उमजेल अशा लोकांच्या भाषेत प्रबोधन केले. ग्रंथ, प्रामाण्यवाद, पोथीधिष्ठता, कर्मकांड, मूर्तीपूजा यावर सडेतोड टीका करून एका विज्ञाननिष्ठ समाजाचा आग्रह धरला. समाजात वर्षानुवर्ष घर करून बसलेला धर्मकल्पनांना तिलांजली दिली. सर्व बहुजन समाज अंधश्रद्धा मुक्त व्हावा यासाठी तब्बल 50 वर्ष प्रबोधन केले. आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले. यासाठी संत तुकाराम, महात्मा केबरांचे अभंगचे दोहे सांगितले. शेंदूर माखोनिया धोंडा, पाय पडते पोरे रांडा, सांडोनिया खऱ्या देवा, करती मसोबाची सेवा. मूर्तीपूजा हे कसे थोतांड आहे. देवळात देव नाही तर देव माणसात आहे, त्याला तिथेच पहा, असा संदेश गाडगेबाबा देत असत. एक जाणते लोक शिक्षक, शिक्षणातून समाज परिवर्तन हे गाडगेबाबांच्या कीर्तनातील एक मुख्य विषय होता. अडाणी निरीक्षण माणूस सर्वत्र नागवला जातो आहे, त्याची प्रचंड पिळवणूक होते आहे, हे गाडगेबाबांनी स्वतः अनुभवले. निरीक्षण माणूस हा पशु समान आहे असे ते म्हणत असत. गोरगरिबांच्या लेकराले शिक्षण घ्या असे ते प्रत्येक कीर्तनात सांगत. आपल्या लेकराले शाळेत घाला असे कळकळीचे आवाहन करत. तर गरिबांची लेकराला शिक्षणाला मदत करा असे श्रीमंतांना आवाहन करत. एवढेच नाही तर कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख या शिक्षण महर्षींना त्यांच्या शिक्षणाच्या कार्यात गाडगेबाबांनी प्रचंड मदत केली. शिक्षणाने माणूस किती मोठा होतो याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देत असत. ज्ञानाची एक चळवळच त्यांनी आपल्या वाणीतून उभारली होती. म्हणूनच त्यांना समाज प्रबोधनाचे, शिक्षणाचे चालते बोलते फिरते विद्यापीठ म्हटले जाते. शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी बहुजन समाज शिकून शहाणा झाला पाहिजे हा त्यांनी ध्यास घेतला. वाईट रूढी, प्रथा, अंधश्रद्धा, शोषण, दांभिकपणा या सर्व सामाजिक रोगावर शिक्षण हा जालिम उपाय आहे असं त्यांचे ठाम प्रतिपादन होते. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी ज्ञान प्रसाराचे हे व्रत अगदी अखंडपणे चालवले. याबद्दल कुणाचेही मत असणारच नाही. एका निरक्षर माणसाने शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे नव्हे, त्यासाठी अनेक कृती कार्यक्रम हाती घ्यावे ही गोष्टच महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व अशी होती. संपूर्ण समाज विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे यासाठी त्यांनी केलेलं कार्य अतुलनीय असेच आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड याबरोबरच त्यांच्या कीर्तनातून मुख्य विषय शिक्षण, जातीभेद हा होता. कधीही शाळेत न गेलेल्या माणसाने समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे ही अफलातून किमयाच होती. ते म्हणत, बाबांनो, विद्या हे फार मोठे धन आहे, शिक्षण घ्या. शिक्षण अडाणी माणूस आणि पशु यात काहीच फरक नाही. ते पुढे म्हणत, मायबापानो, एक वेळ उपाशी राहा. बापानो, एका धोत्राचे 2 धोतर करून नेसा, पण लेकराले शाळेत घाला. शिक्षणा विना माणूस धोंडा. सर्व अनर्थ एका अविद्येने केले ही शिकवण एका निरीक्षण माणसाने समाजाच्या मनावर बिंबवली. यातूनच त्यांच्या विचाराची महती लक्षात येते. समाज प्रथेविरुद्ध आवाज उठवताना गाडगेबाबा सांगत, बाप हो, माणसात फरक कराले तुम्हासले कोणी सांगितले? तुम्हाला कोणी जात विचारली तर माणूस हीच जात सांगा. आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरं आहोत, मग ही शिवाशिवी कशाला? बाबा, या जगात स्त्री आणि पुरुष अशा 2च जाती आहेत. हा जातीभेद आपल्या समाजाला, देशाला लागलेला एक डाग आहे, कलंक आहे. याशिवाय गाडगेबाबांनी हुंडा पद्धतीवर देखील जोरकस हल्ला केलेला आहे. ते म्हणत, हुंडा देऊ नका, घेऊ नका. हुंडा घेणाऱ्यांच्या विवाह समारंभाला जाऊ नका. कर्जरूपी उकिरड्यांवर नवजोडप्यांचा संसार थाटू नका. अगदी झुणका भाकरीने लग्न समारंभ साजरा करा. बाबांनी फक्त कीर्तनातूनच शिक्षणाचे महत्त्व सांगितले असे नाही, केवळ जाती प्रथेविरुद्धच बोलले
बोलले नाहीत तर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटलांसारख्या शिक्षणप्रेमींना फार मोठी मदत केली. मुलींची 4 व मुलांची 9 वसतिगृहे बांधली. जातीभेद नष्ट करण्यासाठी सामूहिक पंक्तींचे कार्यक्रम घडवून आणले. पंढरपूर येथे खास अस्पृश्यांसाठी धर्मशाळा बांधली. मंदिर मात्र कुठेही उभारलेले नाही. त्या धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केल्या. मानवी मूल्यांची रुजवणूक. बाबासाहेब एका मानवनिष्ठ संत होते. दुसऱ्यांसाठी कसे जगावे हा महान संदेश देत नवसमाज निर्मितीचे ते स्वप्न त्यांनी पाहिले होते. खराटा हा श्रमप्रतिष्ठेचा फार मोठा मूल्य संस्कार आहे. ते त्यांनी समाजावर बिंबवले. महात्मा गांधीच्या अगोदर समप्रतिष्ठा हा मूल्य विचार मांडला. काम केल्याशिवाय कुठलेही फुकट खाऊ नये असा त्यांचा कटाक्ष होता. म्हणूनच त्यांच्या कीर्तनातून ते ऐतखाऊ समाजावर अगदी तुटून पडत. वयाची 75 ओलांडल्यानंतर देखील श्रम करूनच भाकरी खावी ही अफलातून किमया त्यांनी साध्य करून दाखवली. अंधश्रद्धा, व्यसन, दीनता, कर्मकांड, नवस या थोटांड कल्पनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ऐतखाऊ बुवाबाजींचा त्यांनी अनेक वेळा पर्दाफाश केला. त्यांना चपाती चोर ही उपाधी देऊन समाजासमोर नागडे केले. गरिबांना शिक्षण, भुकेल्यांना अन्न, नागड्यांना वस्त्र, रोग्यांना औषध असा रोकडा मानधर्म जोपासला. अनेक गरिबांची लग्न लावून दिली. बेघरांना ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली. वृद्धांसाठी आश्रम उघडले. हुंड्यासारख्या प्रथेला कडाडून विरोध केला. वाणी आणि कृती अशा दोन्ही आघाड्यावर गाडगेबाबांनी मानवी मूल्यांची व्यवस्था प्रस्थापित करण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. एका माणसानं अंगाला चिंध्या गुंडाळून व हातात फुटके गाडगे घेऊन लोकशिक्षणाचा पाया घातला. त्या फकीराला विनम्र अभिवादन.